मी तुला भजन करणार नाही. नवे नवे खायचं प्यायचं जायचं वाद एक नंबरला महिमा झाला देवाला. दोन नंबरला महिमा झाला ज्या आईनं 9 महिने 9 दिवस ज्या उन्हामध्ये वाढवला, रक्ताचं चूर्ण केलं आणि त्या मुलाला पाळलं आणि त्या बापानं 22-23 वर्षाचा होईपर्यंत त्याचा संसार केला. त्या बापाची महिमा झाला. 22-23 वर्षानंतर एखादी तरुणी त्याच्या जीवनामध्ये येते. त्या तरुणीने विचारलं, तुला कोण पाहिजे? आई पाहिजे, वडील पाहिजे, ती पाहिजे? मुलगा सहज बायको बरोबर निघून जातो. महिमा झालं म्हणून मला सांगतात, माता पिता को कोई नहीं माने, 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 माता पिता को कोई नहीं माने. औरत को भगवान, औरत को भगवान, औरत को भगवान. आई वडिलांची महिमा झाला, देवाची महिमा झाला, परंतु या ठिकाणी मुलाचे एक जणांना कवे डोळा येतो कळवळा म्हणून या जर पुढे अधोगतीला चालले, मग या समाजाचा कुठेतरी उद्धार झाला पाहिजे. आणि 12वं शतक असं होतं, त्या 12व्या शतकाच्या अगोदर धर्म म्हणजे काय, नीती म्हणजे काय, संस्कार म्हणजे काय आणि परमार्थ ही पक्तेदारी झाली होती. आणि पक्तेदारी झाली असताना इंद्रायणी नावाची झुळझुळ वाहणारी नदी आणि त्या इंद्रायणी नावाच्या झुळझुळ वाहणाऱ्या नदीच्या ठिकाणी सिद्धेश्वर नावाचं बीड, विठ्ठल पिता रुक्मिणी माता यांच्या पोटी एक ज्ञान सूर्य जन्माला नाव माऊली ठरवलं. अरे वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ तुमच्या आमच्या स्वाधीन केला. मग किती जणांना तो ग्रंथ समजला, किती जणांनी त्या ग्रंथाचं आचरण केलं. आणि वयाच्या 16व्या वर्षी महाराज लोक बोलतात 16वं वरी, 16वं वरी. अरे धोक्यात जिथं धोका हुकला तर पुनरुपी जनाला पुनरुपी मरणं, पुनरुपी जनाने केसरी कळलं. जिथं तो हुकला तर मग साधू संतांनी या ठिकाणी संस्कृत गीता कळेला पुढाला म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ हा लिहिला. संस्कृत मध्ये असणारी गीता तुमच्या आपल्या समोर आणली. वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा आहे, हे मराठी नगरी ब्रह्मविद्येचा सुखारू करी, अरे देणे घेणे सुखाची वरी होऊ द्या जगा. या मराठीच्या नगरीमध्ये ब्रह्मविद्येचा सुखार झाला पाहिजे. माऊली नगरांचं स्वप्न वयाच्या 16व्या वर्षी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. वय वर्ष किती? 16. आता 16 वर्षाचं काय करते? गावामध्ये बसते, गोगो खाते, गुटखा खाते, दारू पिते आणि तिथं पिचकार हारत बसते. आज या ठिकाणी कीर्तनाला किती 16 वर्षाची दिसतात आणि स्वतःला आपण मावळा म्हणतो, छत्रपतीचं रक्त म्हणतो. नुसतं 19 फेब्रुवारी आलं म्हणजे उड्या मारतो, म्हणून कुणी मावळा होत नाही. त्या मावळ्याचं रक्त लागतं. छत्रपती तुकोबरायांच्या कीर्तनाला जाऊन बसतो. आता मावळा गेला पुढं. तुकोबरायांनी सांगितलं, धर्म छत्रपती ऐकत होते. तुकोबरायांनी घरोघरी जाऊन परमार्थ बोलवला, देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. ऐकता आला खरं होते, परंतु ऐकायला कुणी तयार नाही. लोक म्हणतात देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुजले जागे. अरे साधू संत येते घरा काय मागची पुढची दारं बंद करा. तुम्ही इकडे येऊच नका. तुम्ही जर इकडे आले तर आमचं पोरग बिघडेल, आमच्या पोराचं वाटोळं झालं म्हणून समजा. महाराज एखाद्या ठिकाणी एखाद्या मुलाला जर म्हणलं तर मारावा तरी नव्हते, तर माळ घाल. पोरग म्हणते, त्याची आई म्हणते, महाराज त्याचं घायबी नदीवरती तुम्ही इकडे येऊ नका, आमचं पोरग भेडवता. याला जबाबदार कोण आहे? अरे आपण सावध झालं पाहिजे. अरे साधू संतांचं ऐकलं पाहिजे. जर या ठिकाणी तमाशा असेल तर किती पब्लिक असेल, किती तरुण मुलं असतील, आज कीर्तनाला काय येत नाही.
हाय रे बेईमान दुनिया आई रे। माता पिता को कोई नहीं माने, माता पिता को कोई नहीं माने, औरत को बहुमान, औरत को बहुमान। साधु संत को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने,